मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी काठपदर साडीच्या पदरापासून सुंदर असं वन पीस वरती वापरता येईल असं जॅकेट कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। हा साडीचा पदर आहे पूर्ण, ह्यापासून आपण इथे जॅकेट बनवणार आहोत आणि इथे ही पूर्ण साडी आपण ह्याच्यापासून आपण इथे पूर्ण वन पीस सुद्धा आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। आज आपण इथे फक्त जॅकेटची कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। आता इथे आपल्याला सर्वात आधी हा पदर कट करून घ्यायचा आहे। सर्वात आधी अस्तरच्या कापडाची घडी करून घ्यायची आहे। हे पाशी घडी करून घ्या। परत एकदा ह्या बाजूने घडी करून घ्यायची आहे। ही आपली पूर्ण बंद बाजू आहे आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू राहणार आहे। इथे मी पूर्ण 4 पदरी घडी टाकलेली आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। इथे मी जॅकेटची तयार उंची 12 ठेवणार आहे, त्यामध्ये 1 इंच वाढवून घेणार आहे। तयार उंची अधिक 1 इंच, ही आपली तयार उंची राहणार आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। अशी लाईन ओढून घेते। इथे मी शोल्डर 5.5 वरती मार्किंग करून घेते। जॅकेटमध्ये आपल्याला इथे शोल्डर 5.5 वरती मार्किंग करून घेते। जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच आपल्याला इथे मुंडा सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा सुद्धा मार्किंग करून घेतला। अशी लाईन ओढून घ्यायची आहे ह्या बाजूला। गळा रुंदीसाठी इथे मी 3.25 इंचावरती मार्किंग करून घेते। बंद बाजूने गळा रुंदीसाठी इथे मी 3.25 इंचावरती मार्किंग करून घेते। छाती 24 आहे। आता इथे काय करायचं, आपल्याला चौथा भाग त्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचा, ते लक्षात ठेवा। आता 24चा चौथा भाग 6 इंच येतो। आता त्या 6 इंचामध्ये जॅकेटमध्ये पकडताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कारण की ते आपल्याला वन पीस वरती वापरायचं असतं। आले लक्षात? त्यासाठी अर्धा इंच थोडंसं लुजिंग द्यावं लागतं। मग इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते। थोडंसं लूजमध्ये पकडायला विसरू नका, अर्धा इंच पकडायचं आहे थोडंसं, आणि 2 इंच शिलाई मार्जिंग। पुढच्या बाजूला लगेच 2 इंच वाढवून घ्या, शिलाई मार्जिंगसाठी लागतं। इथे मी 6.5 वरती मार्किंग करून घेतलं, लक्षात ठेवा, आणि 2 इंच जास्त घेतलेलं आहे। आता इथे कमर घेरचं मार्किंग करताना काय करायचं, छाती सुद्धा ह्याची सेमच आहे आणि कमर घेर सुद्धा सेमच आहे, म्हणून मी काय करते, इथे अशी लाईन ओढून घेते एकदम सरळमध्ये। आता मुंड्याला आकार द्यायचा आहे, असा बरोबर मध्य करून घ्या। इथे मध्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता पहाटीच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती, इथे मी 1 इंचावरती पहाटीच्या मुंड्याचा आकार ठेवते आणि अर्धा इंचावरती फक्त समोरच्या मुंड्याचा आकार ठेवते। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। सर्वात आधी एका मुंड्याचा आकार इथे देऊन घ्या, नंतर दुसऱ्या मुंड्याचा आकार लगेच आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। हे पहा, थोडंसं मार्किंग करून ठेवा फिटिंग येण्यासाठी, लक्षात ठेवा। फिटिंग बरोबर त्याच्यावरती येते, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता इथून मी हे कट करून घेते। आता पहाटीचा मुंडा सर्वात आधी कट करून घ्या, नंतर समोरचा मुंडा कट करायचा। गळा कट करताना ते लक्षात ठेवा, म्हणजे बरोबर आपल्या ते लक्षात राहतं त्यासाठी। हे पहा, इथे मी व्यवस्थित असं कट करून घेतलं। हे पहा, ओपन करून घेते पूर्ण। आता हे मी आपण घडी टाकताना त्या पद्धतीने टाकली होती, थोडंसं कट करून घेते अशा पद्धतीने। इथे मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा। आता ह्या मधली एक बाजू बाजूला ठेवते। हे पहा, एक बाजू बाजूला म्हणजे पाठीच्या बाजूसाठी ही राहणार। आता ह्याच्यावरती आपण मार्किंग सुद्धा केलेलं आहे, अशी घडी करून घ्या परत एकदा। आता समोरचा मुंडा कट करून घ्या। हे पहा, हा आपला समोरचा मुंडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। सर्वात आधी कटिंग करताना पाठीचा मुंडा कट करून घ्या, मग नंतर एक बाजू बाजूला काढून घ्यायची पाठीच्या बाजूसाठी, नंतर समोरचा मुंडा कट करून घ्या। ही आपली समोरची बाजू राहणार आहे आणि ही आपली पाठीची बाजू राहणार आहे, लक्षात ठेवा। अशी घडी करून घ्यायची आहे गळ्याचा आकार देण्यासाठी। आता इथे आपण गळा रुंदीचं मार्किंग थोडंसं दिसतंय बघा, तेच गळा रुंदीचं मार्किंग आपल्या इथे राहणार आहे, ते लक्षात ठेवा। इथे सुद्धा आहे, ही आपली पाठीची बाजू राहणार आहे, ते लक्षात ठेवा। आता गळा उंचीसाठी इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते। 1 इंच लक्षात ठेवायचं आहे। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं। अशी लाईन ओढून घ्या बरोबर। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जॅकेटचा पाठीमागचा गळा आपला बंद राहणार आहे थोडासा, ते लक्षात ठेवा। आता इथे आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे, बरोबर कट करून घ्या सावकाशमध्ये। इथे मी आकार कट करून घेतला, हे अशा पद्धतीने। आता ही आपली समोरची बाजू राहणार आहे, वाटलं तरी इथे मार्किंग करून ठेवा, फिटिंग परफेक्ट त्याच्यावरती येते। आपल्या समोरच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। इथे मी 6 इंचावरती किंवा 6.5 वरती दिलं तरी सुद्धा चालेल। आता इथे मी सर्वात आधी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 6.5
समोरचा गळा उंचीला इथे मी बरोबर मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे हे जे आपण मार्किंग केलं ना तेवढंच इथे सुद्धा आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशी लाईन ओढून घ्यायची आहे ह्या बाजूला सुद्धा आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने इथे गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. इथं बरोबर असा आकार देऊन घ्या व्यवस्थित. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. इथे मी 3 इंचावरती कसं मार्किंग करून घेते. 3 इंच लक्षात ठेवा. इथून 3 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे काय करायचं हे असा आकार देऊन घ्या. इकडच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने ह्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता इथे हे असं किंवा असं मोजून घ्या. ह्या बाजूने आपल्याला किती भरते 3.5 इंच भरते तिथपर्यंतच घ्यायचं मग आकार देऊन बरोबर असा. आता हे आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथून इथपर्यंत थोडंसं सावकाशमध्ये कट करा इथपर्यंत. मग नंतर इथून हे अशा पद्धतीने फक्त इथपर्यंतच कट करायचं. हे अशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता इथे मी थोडंसं असं कट करून घेते. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने आपले इथे कटिंग सुद्धा झालेलं आहे. आता हे आपल्याला पदरावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा समोरची बाजू आणि पाठीची बाजू. हे असं ठेवून घेते इथे. ही डिझाईन पूर्ण वरच्या बाजूला आहे लक्षात ठेवा. आता ठेवताना मी काय करणार आहे पाठीची बाजू ठेवणार आहे. हे अशी लक्षात ठेवायचं आहे नेहमी. फक्त पाठीची बाजू ठेवते आणि कट करून घेते. इथे आपण कट करून घेतलं. आता एक आपली ही पाठीची बाजू राहणार आणि एक आपली ही समोरची बाजू राहणार ते लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती हे मी ठेवून घेते. हे अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित होऊन जातं. ही पाही दुसरी बाजू. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे बरोबर झालेलं आहे. आता हे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता हे मी काय करते इथून मधून हे कट करून घेते. एका लाईनीमध्ये कट करून एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं सरळ. हे अशा पद्धतीने बघू शकता एका लाईनीमध्ये सरळ कट करून घ्या फक्त. हे अशा पद्धतीने. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूला पिना लावून घ्या म्हणजे काय होतं कपडा सरकत नाहीये त्यासाठी. आता इथे आपण शिलाई बघणार आहोत. आता ह्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे. सावकाशमध्ये ज्या पद्धतीने इथे आपण आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे सावकाशमध्ये. हे अशा पद्धतीने हा गळा तयार करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथून सुरुवात करायची आहे. ही बाजू हे अशा पद्धतीने. इथपर्यंत आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. ही बाजू ओपनच ठेवा आणि ही सुद्धा बाजू आपल्याला ते ओपन ठेवायची आहे ते लक्षात ठेवा. आता पूर्ण पिना काढून घेते. आता इथे बघू शकता हे आपल्याला कट करून घ्यायचा इथून. नंतर ही बाजू सावकाशमध्ये कट करून घ्या. नंतर ही बाजू कट करून घ्यायची आहे. शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा फक्त. जास्त कमी सुद्धा घेऊ नका. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडताना तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करा छोटे छोटे असे कट मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने. आता गळ्याच्या सुद्धा बाजूला सावकाशमध्ये करून घ्या. आता ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये कट मारून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्वात आधी ही बाजू करा. पूर्ण कपडा सुईचा करून घ्या. हे अशा पद्धतीने म्हणजे तुमची पूर्ण शिलाई आतल्या बाजूला जाईल ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे दिसायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसणार आहे.
हे आपलं शोल्डर असणार आहे, व्यवस्थित करून घ्यायचं. बघू शकता आकार सुद्धा व्यवस्थित येतो. पूर्ण कपडा व्यवस्थित करून घ्या, व्यवस्थित आकारामध्ये. हे बघू शकता इथे धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या. व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता. ही सुद्धा बाजू. आता इथे काय करायचं, एकदम कडेकडेला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा आणि ही सुद्धा बाजू, पूर्ण बाजू. इथे आपली एक बाजू व्यवस्थित झालेली आहे. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्या. हे पहा, इथून सुरुवात करायची आहे. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. फक्त दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा व्यवस्थित. दोन्ही सुद्धा बाजूने जेवढं पकडाल ना ते एकसारखं पकडा, ते लक्षात ठेवा. म्हणजे इथे सुद्धा तुमचं कमी जास्त होणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. फिटिंगच्या बाजूला कमी जास्त होणार नाही, ते लक्षात ठेवा. वाटलंच तर काय करा, मार्किंग करून ठेवा. म्हणजे काय होईल, तुमचं तिथं चुकणार नाही त्यासाठी. आता ही सुद्धा बाजू मुंडा हे अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. मुंड्यामध्ये सुद्धा पकडताना व्यवस्थित पकडायचं आहे, ते विसरू नका. कमी पकडायचं नाही, ते लक्षात ठेवायचं. वाटलं तर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे काय करायचं आहे, जेवढा आपला हा शिल्लक कपडा आहे ना बाहेरच्या बाजूचा, तेवढा इथे मी कट करून घेते. हे अशा पद्धतीने. आता ह्या बाजूने सावकाशमध्ये कट करून घ्या. हा आपला गळा आहे, हे अशा पद्धतीने. आता इथे काय करा, छोटे छोटे कट देऊन घ्यायचे हे अशा पद्धतीने. म्हणजे पलटी केल्याच्या नंतर आकार सुद्धा असा व्यवस्थित येऊन जातो, त्यासाठी. हे पहा व्यवस्थित झालं. आता ही सुद्धा बाजू सावकाशमध्ये फक्त पूर्ण पिना काढून घ्यायच्या आणि पूर्ण कपडा आपल्याला इथे सुईचा करून घ्यायचा आहे. हे पहा बघू शकता, इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेते. म्हणजे काय होईल, आपली पूर्ण शिलाई आतमध्ये जाणार आहे. त्यासाठी हा पूर्ण कपडा आहे ना आपल्याला सुईचा करून घ्यायचा आहे. कोपरे असतील तर व्यवस्थित काढून घ्या, गळ्याच्या बाजूचे कोपरे. हे अशा पद्धतीने बघू शकता. हे अशा पद्धतीने हा कोपरा व्यवस्थित काढून घ्या. आपला तिथे गळ्याचा आकार आहे ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे काय करा, एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झालेल्या आहेत बघू शकता. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत समोरच्या बाजूला जोडण्यासाठी. इथे मी एवढा कपडा इथे कट करून घेते. अस्तर सुद्धा घेतलेला आहे. बरोबर असा चौकोन कट करून घ्या एकसारखा. आता इथे अस्तरच्या कापडावरती आकार देऊन घ्यायचा. हे पहा एकावरती कसं ठेवून घेते आणि इथून असा थोडासा अर्ध गोल अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. हे पहा असा आकार देऊन घ्या आणि कट करून घ्यायचं आहे. कट करताना थोडंसं बाहेरच्या बाजूला कट करा. आता आपल्याला इथे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. अस्तर ठेवून घ्या. ही आपली सुईची बाजू लक्षात ठेवा, त्याच्यावरती असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि इथून शिलाई देऊन घ्यायची आहे हे अशा पद्धतीने. आणि जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. आता हे सुद्धा त्याच पद्धतीने ह्या बाजूला असं ठेवून घेते आणि शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. छोटे छोटे कट देऊन घ्या हे अशा पद्धतीने. आता हा कपडा पूर्ण असा सुईचा करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या.
आता दुसरं सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आता ह्या सुद्धा बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. नॉट बरोबर अशी ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने पकडा. थोडंच इथे घडी करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं धागे निघत नाही, त्यासाठी पूर्ण शिलाई देऊन घ्या. परत डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्या थोडंसं, म्हणजे काय होतं धागे निघत नाहीत त्यासाठी. आता हे पूर्ण सुईचं करून घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरं सुद्धा लटकन बनवून घ्यायचं आहे. हे असं ठेवून घ्या. इथे थोडीशी घडी करून घ्या आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्या. इथे पूर्ण सुईचं करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने दुसरं सुद्धा आपल्याला इथे लटकन बनवून झालेलं आहे. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा लटकन तयार झाले. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. आता इथे हे मधून कट करून घेते. हे अशा पद्धतीने कट करून झालेलं आहे. असं ठेवा. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या, एकदम कडेला, गळ्याच्या कडेला. हे इथे सुद्धा एक थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता दोन्ही सुद्धा जोडून घ्या. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची. इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. सर्वात आधी मुंडा पेपा इथपर्यंत फक्त, हे लक्षात ठेवा. एवढं तरी शिलाईमध्ये पकडा, जास्त असं कमी घेऊ नका. आता ही बाजू हे ओपन राहू द्यात, लक्षात ठेवा. प्लेन आहे का ते बघा सर्वात आधी. इथून आता ही बाजू ओपन ठेवा. हा मुंडा लक्षात ठेवा. इथून जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं. फक्त एकसारखं पकडा, ते लक्षात ठेवायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. व्यवस्थित झालं. आता आपला हा गळा, पाठीचा गळा, इथून सुरुवात करा. हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये हे व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे बघू शकता जेवढा बाहेरचा कपडा आहे ना हा कट करून घेते. हा सुद्धा सावकाशमध्ये कट करून घ्या. आणि छोटे छोटे कट मारून घ्या, म्हणजे काय होतं पलटी करायला सोपं जातं. आणि पलटी झाल्याच्या नंतर आपला इथे आकार सुद्धा व्यवस्थित दिसतो, त्यासाठी. आता हा सुद्धा कपडा इथे जेवढा जास्त आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. आणि इथे ना छोटे छोटे कट देऊन घ्या. हे अशा पद्धतीने. आता गळा हे अशा पद्धतीने. ही सुद्धा बाजू सावकाशमध्ये लक्षात ठेवा. आता इथून हा पूर्ण कपडा सुईचा करून घ्या, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पूर्ण आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं आहे. हे आपलं शोल्डर राहणार आहे वरच्या बाजूचं, म्हणजे काय होतं आपली इथे पूर्ण शिलाई आतल्या बाजूला जाते, ते लक्षात ठेवा. हे आता ही सुद्धा बाजू व्यवस्थित करून घ्या. गळ्याची बाजू सुद्धा व्यवस्थित अशी करून घ्या. हे बघू शकता आपला गळा हे अशा पद्धतीने. आता आपला हा मुंडा बघू शकता. इथे आपल्याला एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्या. इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल, एकदम कडेकडेला लक्षात ठेवा. आकार फक्त व्यवस्थित करून घ्या. हे इथून परत हे शोल्डर, हा मुंडा, अस्तर पूर्ण आतल्या बाजूला जाऊ देत, अस्तर वरच्या बाजूला दिसू देऊ नका, हे लक्षात ठेवा. ही बाजू, आता ही बाजू.
अस्तर पूर्ण फक्त आतल्या बाजूला जाऊ द्यात, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. आता ही आपली फिटिंगची बाजू. सर्वात आधी इथे एक शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे जेवढं जास्त कपडा आहे ना तेवढं इथे आपण कट करून घेऊ शकतो. हे पहा कट करून घेते. हे पहा व्यवस्थित झालं. आता ही बाजू हे पहा अशा पद्धतीने सावकाश कपडा व्यवस्थित मध्ये. धागे असतील तर सावकाश मध्ये कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. ही सुद्धा बाजू. तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरा. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. ही आपली समोरची बाजू अशी उलटी ठेवा ह्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, दोन्ही सुद्धा बाजूंचं आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे. त्यासाठी शिलाईमध्ये पकडताना दोन्ही सुद्धा एकसारखा आणि व्यवस्थित पकडा. म्हणजे तुमचं इथे सुद्धा कमी जास्त होणार नाही आणि ही सुद्धा बाजू कमी जास्त होत नाही, ते लक्षात ठेवा. ही सुद्धा बाजू पण कमी जास्त होणार नाही. दोन्ही सुद्धा व्यवस्थित शिलाईमध्ये पकडा. वाटलं तर मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं म्हणजे तुमचं काय होईल, इथे कमी जास्त होणार नाही. आता इथे काय करा, असं पकडा व्यवस्थित आणि अर्धा इंच पकडा. इथे मार्किंग करून घ्यायचं. एक सरळ अशी लाईन ओढून घ्या. त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल गळ्याच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्या, लक्षात ठेवा. आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचे शोल्डर जोडून झालं. इथे सुद्धा बंद करा, इथे सुद्धा बंद करा. डबल शिलाई देऊन घ्यायची, ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे सुद्धा बंद करायचं, इथे सुद्धा बंद करायचं. डबल शिलाई देऊन घ्यायची, ते लक्षात ठेवा. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पकडा इथे सर्वात आधी. आता इथे काय करा, हे पहा असं पकडा. हे पहा लक्षात ठेवायचं आहे. हे पहा कमी जास्त होऊ देऊ नका. त्यासाठी सर्वात आधी शिलाई देताना काय करायचं, ही सुद्धा बाजू एकसारखी पकडायची आणि ही सुद्धा बाजू एकसारखी पकडायची. म्हणजे तुमचं काय फिटिंग करताना कमी जास्त होणार नाही. इथे सुद्धा होणार नाही आणि इथे सुद्धा होणार नाही. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या होऊन जातील, ते लक्षात ठेवायचं नेहमी. सर्वात आधी एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने. हे पहा असं पकडा इथे एकसारखं आणि एकदम कडेकडेला, म्हणजे धागे निघत नाहीत अजिबात, त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे पहा असं पलटी करून घ्या आतल्या बाजूने पूर्ण. आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग करतो का, ती पद्धत आपल्याला ते वापरायची आहे, ते लक्षात ठेवा नेहमी. म्हणजे काय होतं, आपले धागे दिसत नाहीत, त्यासाठी. आता इथे काय करायचं, एकदम कडेकडेला. हे पहा सावकाशमध्ये दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा. हे पहा आता ही सुद्धा बाजू एकसारखी पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा आपलं फिटिंगचं मार्किंग आहे. हे पहा इथे सुद्धा बघू शकता आपलं फिटिंगचं मार्किंग आहे. हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित एकसारखं पकडा. आता इथे सुद्धा हे पहा व्यवस्थित झालं. आता इथून जेवढ्या आपल्या शिलाई बसतील ना, इथे पहिली बसणार, ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा आपली पहिली बसणार आहे, लक्षात ठेवा. नंतर तुम्ही ह्यामध्ये 2-3 शिलाई देऊ शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे.
जरी फिट्ट झालं तरी आपल्याला उसवायला सोपं पडतं, त्यासाठी नेहमी 2 इंच जास्त घेत जा, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे. हे बघू शकता, ही सुद्धा बाजू बघू शकता. तुम्ही सुद्धा फिटिंगची ही पद्धत नक्की वापरा. इथे आपलं पूर्ण जॅकेट तयार झालेलं आहे. ही आपली समोरची बाजू आहे, बघू शकता. इथे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन तयार करून सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तेवढे सुद्धा तुम्ही इथे तयार करू शकता. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. ही आपली पाठीची बाजू सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई करून बघायचं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.